आज आपण बिर्याणी बनवणार आहे आणि त्याच्यासाठी चिकन शिजवायचं काम चाललंय. त्याच्यामध्ये तेल टाकलंय, जिरं, कांदा, अद्रक लसूण पेस्ट आणि हळद टाकले, मीठ टाकले आणि चिकन आपण धुवून स्वच्छ करून टाकलंय. त्यामध्ये चिकन छान शिजण्यासाठी आपण त्यामध्ये 2 तांबे पाणी ओतलंय. आपण याला झाकण यासाठी नाही लावला की स्लो कुक झाला पाहिजे आणि स्लो कुक झाल्यानंतर ती जी टेस्ट आहे असल टेस्ट ती त्यामध्ये उतरते आणि ती बिर्याणीला आपल्याला मिळते. पहिले आपण शिजवून घेतोय चिकन. मीडियम आकाराचे 7-8 कांदे घेतले, अद्रक लसूण घेतले आपण त्यामध्ये आणि आपल्याला कोथिंबीर नव्हती तुम्ही ऑप्शनल म्हणून टाकू शकता, नाहीतर नाही. कांदा अद्रक लसूण याची आता पेस्ट करणार आहोत आपण बिर्याणीसाठी, म्हणजे ती त्याच्याने ग्रेव्ही तयार होईल. हे आपण चिकन शिजवून घेतलेले आहे. हे उकड एकदम मस्त. कोणते घेतलेत? हा अंबारी, हा गरम मसाला, हे घरचा 3 चमचे मसाला आणि हा काळा मसाला. सगळे 1-1 चमचे घेतलेत ना? हे 3 चमचे घेतले. गरम मसाला पण 3 चमचे घेतले, छोटे होते म्हणून. आणि हे 2 चमचे घेतले अंबारी. आणि हळद ही थोडी अर्धा चमचा. ओके. हे चिकन अर्धा किलो चिकन घेतलंय आपण. हे 4 जणांच्या हिशोबाने घेतलेलं आहे. आणि 2 ग्लास आपण तांदूळ घेणार आहोत, म्हणजे बरोबर एक अर्धा किलो जवळजवळ असेल. आमचं मन मटन चिकन शिजण्याची वाट बघतोय, त्याला पण खायचं आहे म्हणून. 3 चमचे तेल. हा 3 चमचे तेल घेतलेलं आहे. बघा हे गरम होत आहे आता. कांदा लसूण सांग ना. चिमूटभर जिरे टाकले आणि अद्रक लसूण कांदा पेस्ट आहे ते आपण घेतलेले. 7-8 कांदे घेतले होते. थोडं लाल होईपर्यंत त्याला परतावायचं आहे. वाट पाहत बसलाय, वास घेऊ लागला. डोळे लावून फक्त वासच घेतो, त्याला माहिती आहे टाइम आहे अजून. कांदा आता थोडा लाल झालेला आहे, म्हणजे तरी पूर्णच लाल झालेला आहे. आणि आता आपण मसाले टाकूयात. आपण मसाला टाकूया, आता परतून घेऊयात पूर्णपणे. ते आता व्यवस्थित मिक्स करूयात. पूर्ण मसाले एकजीव झाले पाहिजे. चवीनुसार थोडं मीठ घातलंय आपण. आणि चिकन उकळताना आपण शिजवताना आधी 2 चम्मच मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे आता थोडा अर्धा चम्मच आपण मसाल्यामध्ये एकजीव होण्यासाठी मसाल्यामध्ये टाकलेला आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार तुमच्या स्वादानुसार तुम्ही मीठ टाकू शकता. तर छान प्रकारे आता मिक्स करतोय आपण. मसाला आहे ना, असा तेल सेपरेट होईपर्यंत त्याला शिजवायचा असतो. तेल जेव्हा असं सेपरेट होईल तेव्हा समजायचं आपला मसाला पूर्णपणे शिजलेला आहे आणि आपण त्याच्यामध्ये पुढचं मग चिकन वगैरे टाकू शकतो. तर आपण यात चिकन टाकतोय. जे आपण चिकन उकडून घेतलेलं होतं, शिजवून घेतलेलं होतं, ते त्यामध्ये टाकतोय आता आपण. त्याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेतो. आणि आपली साधे सुधे घरगुती पद्धतीची बिर्याणी आहे. आपण दम बिर्याणी वगैरे त्यासारखं नाही बनवते. ही बिर्याणी तुम्ही करून बघा, खूप छान लागते. एकदा घरी नक्की ट्राय करा. आता हे छान मस्त उकळ आहे, त्याच्यामध्ये आपण चिकन अर्धा किलो टाकलंय आणि 2.5 तांबे आपण पाणी टाकलेलं आहे. आणि तांदूळ आपण 2.5 ग्लास तांदूळ घेणार आहोत. तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतलेले. आता हे तांदूळ आपण त्यामध्ये टाकूयात.
तांदूळ पूर्णपणे टाकले आपण आता गॅसची फ्लेम आपण फुल केलेली आहे, त्यामध्ये तांदूळ आता टाकले आपण, तांदूळ धुवून टाकलेत. आता परत हे थोडा शिजू दे. आपण चिकन थोडं अर्धा शिजू दिलं होतं, आता थोडा अर्धा यामध्ये शिजू द्यावा लागेल. हे बघा रंग कसा येतो एकदम छान पैकी. आता आपण झाकण लावून घेऊयात. व्यवस्थित मस्त हळू शिजल ते. आता याच्यात कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या आपण होऊ देणार आहोत, म्हणजे ते पूर्णपणे शिजेल आणि आपली बिर्याणी रेडी होईल. बिर्याणीची आपण वाट पाहतोय आतुरतेनं. बिर्याणी होते आता, थोड्याच वेळात आपण सर्व करूयात, बघूयात. अरोमा वा, बिर्याणी तर खूप भारी झालेली आहे आणि सुगंध बी खूप मस्त येतोय. तिला बघून असं वाटतंय कधी खाऊ कधी नाही. तो पटापट आपण प्लेट मध्ये घेणार आहोत बिर्याणी आणि ती मस्त खाणार आहोत. तुम्ही पण नक्की ट्राय करा, घरी करून बघा. चला, धन्यवाद.